नमस्कार सगळ्यांना, मी अमृता. तुमचं स्वागत आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आम्ही चाललो होतो आज बाहेर. ते कुठं तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ पहा, तुम्हाला आहे ना कळेन आम्ही कुठं चाललो आहे. त्यानंतर छानपैकी ना सगळ्यांनी आवरून आम्ही निघालो होतो सगळेजण. सगळेजण म्हणजे मी, आमच्या शेजारच्या ताई, मालनताई, पूजाताई आणि मुलं, त्यांची मुलं, माझी मुलं आणि आमच्या वरच्या ताईंची आहे ना मुलगी आली होती विद्या, ती पण आली होती. मग आम्ही सगळेजण ना चाललो होतो आज आहे ना बाहेर. त्यासाठी आमची सगळी तयारी चालू होती. सकाळचं उठले, आवरलं माझं आणि ह्यांना जेवायचे स्वयंपाक बनवून ठेवला होता ह्यांच्यासाठी. मग स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही लगेच निघालो थोडंफार घरातलं आवरून, आमचं आवरून. त्यानंतर आम्ही ह्याला निघालो भोसरी साईडनं निघालो होतो, आळंदी फाटावरून निघालो होतो भोसरीला जाण्यासाठी. त्यानंतर चालू झालं मुलांचं इथं मस्ती करायचं काम झालं चालू रिक्षामध्ये. त्यानंतर आम्ही उतरलो, जिथं आम्हाला उतरायचं होतं तिथं आम्ही त्यानंतर ना आहे ना बाहेर ना मस्त असे फुटाण्याचे शेंगदाण्याचे स्टॉल लागले होते. मग आहे ना आम्ही घेतलं सगळ्यांनी खायला. काही तर टाईमपाससाठी ना खायला घेतलं आम्ही सगळ्यांनी, मुलांना पण दिलं आणि बाकीच्यांनी चालू होतं रसना प्यायचं, कुणाचं काय चाललं होतं मागे. त्यानंतर आहे ना ते झाल्यानंतर मुलांना आता काय तर खायला लागतं, चटमटी पटपट खायला असं खायला लागतं. त्याच्यामुळे मी शेंगदाणे घेतले सगळ्यांसाठी, मुलांसाठी. ते झाल्यानंतर मी भेळ पण घ्यायला गेले होते, कारण की भेळ छान होती तिथं. त्यानंतर आम्ही निघालो आतमध्ये जाण्यासाठी, सगळेजण आम्ही निघालो आतमध्ये जाण्यासाठी. आतमध्ये गेल्यानंतर आहे ना पहिले तिकीट काढून घेणार होतो आम्ही सगळेजण. तिकीट काढून आहे ना घेणार होतो. आता सांगते कुठं चाललो होतो आम्ही. तर आम्ही भोसरीला आलो होतो, गार्डनमध्ये फिरण्यासाठी आलो होतं थोडंसं. कारण की आज सुट्टी होती मुलांना पण, संडे असल्यामुळं, रविवार असल्यामुळं सगळ्यांना सुट्टी होती. त्याच्यामुळे म्हणलं चला आपण जाऊ जरा भोसरीला फिरण्यासाठी. त्यानंतर आम्ही तिकीट काढल्यानंतर आतमध्ये आलो. आतमध्ये आल्यानंतर आमची चालली तर मस्ती करायची. कामं मुलं अगोदरच गेले होते पुढं सगळेजण पळत पळत. त्यानंतर आम्ही तिघी मागणं चाललो होतो. सम्राट पण आला होता, आमच्यासोबतच होता सम्राट पण. त्यानंतर आमचं इकडं जाऊ का इकडं जाऊ असंच आमच्या आहे ना गोंधळ चालला होता सगळ्यांचा. त्यानंतर आहे ना मुलं पुढं गेल्यानंतर आम्ही पण हळूहळू मागणं चाललं झालं आमचं जे जायचं. आणि बघताशा ना खूप सुंदर होतं गार्डन, इतकं हिरवंगार होतं ना, पूर्ण झाडं बिडं होती. आणि आमची मस्ती काही थांबणार नव्हती आज, कारण की आम्ही फुल एन्जॉय करण्यासाठी आलं होतं. तर मस्ती